एका तरुण विवाहित मुलीची आत्महत्या, एका कुटुंबावर लागलेले गंभीर आरोप आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेला एक मित्र. पण हा मित्र साधा सुद्धा नाही. हा एक असा व्यक्ती आहे ज्याचा स्वतःचा इतिहास इतका काळा आहे की ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. एक असा व्यक्ती जो स्वतःच्या पत्नीचे बेडरूम मधले खासगी क्षण स्पाय कॅमेऱ्याने रेकॉर्ड करायचा. इतकंच नाही तर लाईट चालू ठेवून शरीर संबंध ठेवण्यासाठी बायकोवर जबरदस्ती करायचा. आणि हाच व्यक्ती आज वैष्णवी हागोणे मृत्यू प्रकरणातला एक महत्त्वाचा आरोपी आहे. त्याचं नाव आहे निलेश चव्हाण. पण सर्वात धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे? हा निलेश चव्हाण आज फरार आहे. गेल्या आठवडाभरापासून तो पोलिसांना सापडत नाहीये. पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांची तब्बल 7 पथकं म्हणजे जवळपास 50 ते 60 पोलीस कर्मचारी त्याचा शोध घेत आहेत. महाराष्ट्रच नाही तर देशातील इतर राज्यांमध्येही त्याचा शोध सुरू आहे. टेक्निकल एक्सपर्ट्सची मदत घेतली जाते, तरीही निलेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागत नाहीये. मग प्रश्न पडतो की हा निलेश चव्हाण इतका हुशार आहे की तो 7 पोलीस पथकांना गुंगारा देऊ शकतो, की मग त्याला कोणीतरी वाचवते, कोणीतरी त्याचे हात कायद्याच्या हातांपेक्षाही लांब आहेत. कोण आहे हा निलेश चव्हाण? त्याचे सणकी कारनामे काय आहेत आणि त्याला हे अभय कोणाकडून मिळते? चला आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करूया आणि या फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी व्यवस्थेवर दबाव टाकूया. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, वैष्णवी हागोणेला न्याय मिळावा यासाठी आम्ही सातत्याने या प्रकरणाचे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे खालील लाईकचं बटन दाबून आमच्या या प्रयत्नांना दाद द्यायला विसरू नका, जेणेकरून आम्ही हे प्रकरण आणखी जोरकसपणे मांडू शकू. तुमचा एक लाईक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आता वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे. निलेश चव्हाण फरार का आहे? कारण त्याच्यावर आता 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत. बावधन पोलिसांनी त्याला वैष्णवी हागोणेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल हागोणे कुटुंबांसोबत सहआरोपी बनवलं आहे. तर पुण्याच्या वारजे पोलिसांनी वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल आणि तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तूलचा दाग दाखवून धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. म्हणजे एका बाजूला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप, तर दुसऱ्या बाजूला एका लहान बाळाला बेकायदेशीररित्या दाबून ठेवल्याचा आणि पिस्तूलच्या सहाय्याने दहशत निर्माण करण्याचा आरोप. हे आरोपच सांगतात की निलेश चव्हाण किती धोकादायक असू शकतो. हा निलेश चव्हाण आहे तरी कोण? तो वैष्णवीची नणंद करिश्मा हागोणेचा मित्र आहे. पण तो फक्त मित्र नव्हता, तर हागोणे कुटुंबाच्या विशेषतः शशांक आणि वैष्णवीच्या वादांमध्ये अनेकदा हस्तक्षेप करायचा असं सांगितलं जातं. एका मित्राने कौटुंबिक वादात इतका रस का घ्यावा? कर्वेनगरमध्ये त्याचे 3 फ्लॅट्स आहेत. बांधकाम आणि पोकलेन मशीनचा व्यवसाय आहे. म्हणजे पैसा आणि संपत्तीची त्याच्याकडे कमी नाहीये. पण या पैशाच्या आणि ओळखीच्या जोरावर तो काय काय करत होता हे आता हळूहळू समोर येते. निलेश चव्हाणचं नाव वैष्णवी प्रकरणात येण्याआधीच तो पोलिसांच्या रेकॉर्डवर होता आणि त्याचं कारण होतं त्याची स्वतःची पत्नी. 3 जून 2018 रोजी निलेशचं लग्न झालं. पण लग्नानंतर काही महिन्यातच त्याच्या पत्नीला घरात काहीतरी विचित्र घडत असल्याचा संशय येऊ लागला. जानेवारी 2019 मध्ये तिला बेडरूमच्या सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद दिसलं. विचारल्यावर निलेशने उडवाउडवीची उत्तरं दिली. पुढच्याच महिन्यात एअर कंडिशनमध्येही तिला असंच काहीतरी आढळलं. पुन्हा निलेशने तेच केलं. पण एक दिवस तिच्या हाती निलेशचा लॅपटॉप लागला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या लॅपटॉपमध्ये होते तिच्या आणि निलेशच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ, तेही स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने चोरून रेकॉर्ड केलेले. तेव्हा तिच्या लक्षात आलं की निलेश तिला बेडरूममधील लाईट चालू ठेवून शरीर संबंध ठेवण्यास भाग का पाडत होता. त्याचं कारण होतं त्याला हे सगळं रेकॉर्ड करायचं होतं. किती विकृत आणि भयावह आहे हे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबतच्या अत्यंत खासगी क्षणांना अशा प्रकारे रेकॉर्ड करणं हे केवळ अनैतिकच नाही, तर ते गुन्हेगारी मानसिकतेचं लक्षण आहे. आणि हे इथंच थांबलं नाही. त्या लॅपटॉपमध्ये निलेशचे इतर काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओही होते. यावरून त्याच्या चारित्र्यावर आणि त्याच्या हेतूंवर गंभीर प्रश्न निर्माण होतात. जेव्हा त्याच्या पत्नीने याबद्दल जबाब विचारला तेव्हा निलेशने आपलं खरं रूप दाखवलं. त्याने घरातील चाकूने तिला धमकावलं, तिचा गळा दाबला आणि तिच्यावर बळजबरीने शरीर संबंध ठेवल्याचाही आरोप आहे. जेव्हा तिने सासरच्यांना हे सांगितलं तेव्हा त्यांनीही तिलाच दोष देत तिचा छळ सुरू केला. अखेर या त्रासाला कंटाळून तिने घर सोडलं आणि 14 जून 2022 रोजी वारजे पोलीस ठाण्यात निलेश आणि त्याच्या कुटुंबांविरोधात तक्रार दाखल केली. आता इथून सुरू होतो व्यवस्थेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा खेळ. निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झाला. त्याने अटकपूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली.
पण सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला। म्हणजे न्यायालयानेही त्याच्यावरील आरोप गंभीर मानले आणि त्याला जामीन देण्यास नकार दिला। आता कायद्यानुसार काय व्हायला हवं होतं? पोलिसांनी तात्काळ निलेश चव्हाणला अटक करायला हवी होती, पण तसं झालं का? नाही। पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतरही वारजे पोलिसांनी निलेश चव्हाणला अटक केली नाही का? कोणाच्या दबावाखाली पोलीस त्याला अटक करत नव्हते? हा महत्त्वाचा सवाल आहे। अखेर निलेश चव्हाण मुंबई उच्च न्यायालयात गेला आणि तिथून त्याला अटकपूर्व जामीन मिळाला। पण सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आणि उच्च न्यायालयातून जामीन मिळेपर्यंतच्या काळात पोलीस त्याला अटक का करू शकले नाहीत? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे। आणि हीच गोष्ट संशय निर्माण करते की निलेश चव्हाणला तेव्हाही कोणीतरी वाचवत होतं आणि कदाचित आजही तेच कोणीतरी त्याला फरार होण्यास मदत करत आहेत। निलेश चव्हाणची गुन्हेगारी वृत्ती आणि निर्ढावलेपण इथेच थांबत नाही। वैष्णवीच्या मृत्यूनंतर 20 मे रोजी तिचे माहेरचे लोक कसपटे कुटुंबीय तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वेनगरला निलेशच्या घरी गेले। आपल्या लहानग्या नातवाला ताब्यात घेण्याचा त्यांचा हक्क होता, पण तिथे निलेश चव्हाणने काय केलं? त्याने त्यांना थेट पिस्तूलचा धाक दाखवला, त्यांना धमकावलं आणि बाळाला देण्यास नकार देत त्यांना तिथून हाकलून लावलं। विचार करा, एका शोकाकुल कुटुंबाला जे आपल्या लेकीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेलं नाही, त्यांना अशा प्रकारे पिस्तूलचा धाक दाखवून धमकावणारा माणूस किती क्रूर आणि निर्ढावलेला असेल? कसपटे कुटुंबियांनी वारजे पोलिसांकडे बाळाला बेकायदेशीररित्या डांबून ठेवल्याची तक्रार दिली, पण इथेही पोलिसांनी केवळ धमकावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला, बाळाला डांबून ठेवल्याबद्दल नाही। पुन्हा एकदा पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडते। आज निलेश चव्हाण फरार आहे। वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त करणं, तिच्या बाळाला डांबून ठेवणं, तिच्या माहेरच्यांना पिस्तुलाने धमकावणं आणि स्वतःच्या पत्नीचा अमानुष छळ करणं असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत। 7 पोलीस पथकं त्याचा शोध घेत आहेत, पण तो सापडत नाहीये। या सगळ्या घटनाक्रमांकडे पाहिल्यावर एकच प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येतो, तो म्हणजे या निलेश चव्हाणला कोण वाचवते? त्याची राजकीय किंवा आर्थिक ताकद इतकी आहे का की तो पोलिसांनाही जुमानत नाही? की पोलीस व्यवस्थेतच असे काही घटक आहेत जे त्याला मदत करत आहेत? त्याचा मित्रपरिवार, त्याचे व्यावसायिक संबंध, की मग हागोणे कुटुंबासारखे त्याचे राजकीय मित्र? जोपर्यंत निलेश चव्हाण पकडला जात नाही आणि त्याच्यावरच्या प्रत्येक आरोपाची तसेच त्याला मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत वैष्णवीला आणि त्याच्या पत्नीला न्याय मिळण्याची आशा धुसरच राहील। पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांसाठी ही एक मोठी कसोटी आहे। आता प्रश्न हा आहे की पोलिसांना निलेश चव्हाण सापडणार तरी कधी? जाता जाता तुम्ही आणि आम्ही मिळून निलेश चव्हाणला पकडण्यासाठी व्यवस्थेवर दबाव आणूयात। त्यासाठी कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आणि हा व्हिडिओ शक्य तितक्या लोकांना पाठवा।